नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत घेऊन आलो आहे काल रात्रीपासून आत्तापर्यंतच्या घडामोडी. बहुतेक बेळगावमध्येच कर्नाटकचा सीएम ठरण्याची लक्षणं दिसत आहेत. कारण कर्नाटकाचे DCM DK शिवकुमार यांनी व्हिटिओजवळ असलेल्या दोडमणी फार्म हाऊसमध्ये काल रात्री डिनरचं आयोजन केलं होतं. दोडमणी फार्म हाऊस म्हणजे कोणतं की ज्यावर इन्कम टॅक्स रेट पडली होती तेच ते दोडमणी. एकीकडं DK शिवकुमार डिनरचं आयोजन करतात, तर दुसरीकडं सतीश जारकिहोळी आपल्या पाठिंब्यासोबत एका खाजगी हॉटेलमध्ये मिटिंग करतात. हे सगळं चालत असताना CM CLP मिटिंग बिझी आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सांगतात ह्या CMच्या खुर्चीबद्दल कुठेही डिस्कस करायचं नाही, मिटिंग घ्यायचं नाही. तसंच कर्नाटकाचे पालकमंत्री सुरजीवाल पण म्हणतात या CMच्या खुर्चीबद्दल कोणी चर्चा करायचं नाही किंवा मिटिंग घ्यायचं नाही. असा हायकमांडाचा आदेश आहे. असा हायकमांडाचा आदेश असताना हे आमदार ऐकतच नाही, म्हणजे याचा अर्थ हायकमांडांना काय किंमतच नाही का हो. एवढं सगळं असताना सिद्धरामय्यांचा चिरंजीव यतेंद्र म्हणतो की 5 वर्ष सिद्धरामय्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत आणि याला पाठिंबा जमीर अहमदचा. गेले 2 महिने या CMच्या खुर्चीसाठी भांडणं सुरू आहेत. या CMचं तुम्ही काय करता ते बेंगळूरमध्ये करा, आम्ही तुम्हाला विचारणार नाही. आणि हे हिवाळी अधिवेशन उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी आहे. बहुतांश करून तुमची इच्छाशक्ती नाही अधिवेशन यशस्वी करावं म्हणून. हायकमांडाने इकडे लक्ष घालावं, ह्या CMच्या खुर्चीबद्दल त्वरित थांबावं, निर्णय द्यावा, काय करायचं तो त्या पक्षाचा विचार. जर असं नाही झालं तर काँग्रेसमध्ये 2 भाग पडणार हे निश्चितच. कुमुदा TV, ब्युरो न्यूज, बेळगाव.